हाय फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे घरामध्ये झुरळांचे प्रमाण वाढले की त्रास हा सर्वांनाच होतो. मग आपण त्यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. कोणी पेस्ट कंट्रोल करते, तर कोणी स्प्रे मारते, तर आणखी काही केमिकलचा आपण त्यासाठी उपयोग करत असतो. तर आज आपण असाच एक साधा सोपा घरगुती उपाय झुरळ मारण्यासाठी पाहणार आहोत. यामुळे एकही झुरळ घरात नक्की राहणार नाही. तसेच यासाठी मी काय वापरले, कसे वापरले, क्वांटिटी किती घेतली ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कांद्याच्या समोरचा आणि पुढचा भाग कट करून याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. कांद्याची साल काढून झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा कांदा बारीक किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला किसणीने बारीक किसणीचाच वापर करायचा आहे, कारण की याचे एक आपल्याला मिश्रण तयार करायचे आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा कांदा बारीक असा किसून घेऊया. तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की मी असेच क्लिनिंगचे आणि रेसिपीचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तसेच कांदा किसून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आपल्या रोजच्या वापरातील पेस्ट तुम्ही कुठल्याही कंपनीची घेतली तरी चालेल. इथे मी दंतकांती पेस्ट घेतलेली आहे. ही पेस्ट आपल्याला यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडी पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता. आणि तसेच आणखी यासोबत काय टाकायचं आहे, कसं टाकायचं आहे, क्वांटिटी किती घ्यायची आहे, ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. इथे आणखी आपल्याला यासोबत घ्यायची आहे बोरिक पावडर. ही पावडर आपल्याला कुठल्याही किराणा किंवा मेडिकल शॉपमध्ये सहज मिळून जाते. तसेच या बोरिक पावडरचा वापर आपण धान्याला लावण्यासाठी सुद्धा करत असतो. डाळी किंवा कडधान्य, आपल्या घरातील तांदूळ हे खराब होऊ नये म्हणून या बोरिक पावडरचा वापर आपण त्याला लावण्यासाठी करत असतो. तीच ही बोरिक पावडर आहे. आपल्या घरातील झुरळ घालवण्यासाठी अतिशय प्रभावी असे केमिकल या ठिकाणी तयार होते. यासाठी मी 1.5 चमचा बोरिक पावडरचा इथे वापर करत आहे. तुम्ही जर कांद्याचा क्वांटिटी जास्त घेतली असेल तर तुम्हाला जास्त सुद्धा बोरिक पावडर लागू शकते, कारण की आपल्याला या कांद्यात बसेल तेवढी बोरिक पावडर या ठिकाणी घ्यायची आहे. आणि हे कांदा, बोरिक पावडर आणि पेस्ट याचे आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. एक केमिकल तयार झालेले आहे ते आपले तुम्ही बघू शकता. हे सर्व एकजीव करून आपल्याला याचं मिश्रण तयार करायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे आपले मिश्रण बिलकुल तयार झालेले आहे. आता हे मिश्रण आपल्याला लावायचे कुठे, कसे लावायचे ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स पण नक्की करा. चला तर आता याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे जिथे झुरळ येतात, जसे की ओट्याची भिंत, ओट्याच्या भिंतीची साईड, ओट्याचे कडा, गॅस खाली, गॅसच्या ओट्याजवळ, गॅसवर, जिथे जिथे झुरळ येतात तिथे तिथे आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण लावून घ्यायचे आहे. आणि हे काम आपल्याला रात्री करायचे आहे. रात्री झुरळांचे प्रमाण खूप वाढलेले असते, त्यामुळे रात्री आपल्याला जिथे जिथे झुरळ येतात तिथे हे मिश्रण असे लावून घ्यायचे आहे. आणि सकाळी उठल्यानंतर हा ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण की हे पूर्ण केमिकल असतं आणि याचा वास पण थोडासा वेगळाच येतो. त्यामुळे झुरळ या मिश्रणामुळे घरामध्ये अजिबात येत नाही. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तसेच हा उपाय तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करते. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.